नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। खरीप 2025चा पीक विमा एकही रुपया न भेटलेल्या शेतकऱ्यांना अखेर दुसऱ्या टप्प्यात आजपासून वाटप सुरू करण्यात आलेले आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांना खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा अजूनही मिळालेला नाहीये। अशा शेतकऱ्यांना अखेर राज्य सरकारनं या ठिकाणी आज पीक विमा वितरणाचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आज पीक विमा जमा होत आहे त्याची यादी अखेर राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता ही रक्कम पुढल्या 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यास येणार असल्याची माहिती आता या ठिकाणी प्राप्त होत आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सोयाबीन या पिकासाठी पीक विमा भरला असेल तर निश्चित राहा, कारण तुमच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। पुढल्या 24 तासामध्ये ही रक्कम तुमच्या खात्यावरती येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ती यादी देखील आपण पुढे या ठिकाणी पाहणारच आहोत। पण याआधी महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगावीशी वाटते, जर तुम्ही फार्मर आय डी काढलं नसेल तर कृपया फार्मर आय डी काढून घ्या। मी वारंवार तीच गोष्ट तुम्हाला परत सांगतोय, कारण जर तुम्ही फार्मर आय डी काढलेलं नसेल तर तुम्हाला पीक विमा दिला जाणार नाही किंवा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं स्पष्टपणे राज्य सरकारनं सांगितलेलं आहे। त्यामुळे थोडंसं मनावरती घ्या आणि फार्मर आय डी काढलं नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या। त्याचबरोबर आधार लिंक नसेल तर आधार खातं लिंक करा, बँक खाते अपडेट नसेल तर बँक खाते अपडेट करा। हे वारंवार सांगण्याची गरज या ठिकाणी तुम्हाला का पडत आहे हेच मला कळत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-KYC केली नसेल तर ई-KYC जरूर करून घ्या। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर बघितलं तर 1,372 कोटी रुपयांचा निधी खरीप 2025 सोयाबीन या पिकासाठी आलेला आहे। राज्य सरकारनं तो मंजूर केलेला आहे। पीक विमा कंपन्यांच्या खात्यावरती राज्य सरकारनं हा जो काही निधी आहे तो वितरित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पुढल्या 24 तासात शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी वितरित केला जाणार आहे। आता आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्या तालुक्यातील, कोणत्या मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे त्याची यादी आता आपण सविस्तर पाहूया। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे लाईव्ह हे तुम्ही तुम्हाला दाखवत आहे जिल्ह्यांची यादी। या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे। यामध्ये पुढल्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पीक विमा वितरित केला जाणार आहे। यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढल्या 24 तासात पीक विमा वितरित केला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।